हॅलो गाईज, माझं नाव आहे सायली आणि आम्ही जात आहोत माचाळला। तर आमची कॉलेजची ट्रिप निघालेली माचाळला। सो आम्ही अशा ठिकाणी आलो जिथे आम्हाला सरांनी थांबायला सांगितलेलं होतं। तर आम्ही सगळेजण रेडी झालेलो होतो आणि मग आमची माचाळला ट्रिप जायला निघाली आणि सगळे आलेले होते आणि काही काही जण स्टॉपला थांबणार होती। तर आम्ही निघणार होतो 9:30 वाजता, पण थोडं लेट झालं। आय थिंक 10 वाजेपर्यंत निघालो आम्ही आणि खूप सुंदर असं लेक दिसलं जे खूप समोरून छान दिसत होतं। आणि त्यानंतरला निसर्गात भरलेल्या अशा माचाळला ट्रिपला आमची स्टार्टिंग झाली आणि सह्याद्रीचे कडे तर खूपच मस्त होते। ते बघूनच एवढं छान वाटत होतं की ते व्हिडिओमध्ये पण एवढे दिसत नसतील। आणि मग अशी आमची ट्रिप निघाली आणि वातावरण पण खूप छान झालेलं होतं। एवढं धुकंही नव्हतं ना, काही एवढा त्रास झाला कोणाला। खूप छान होतं वातावरण आणि आम्ही अवघ्या कोचरीला पोचलो आणि कोचरीला पोचल्यावर आम्हाला थोडा पाऊस लागला मध्येच आणि आमच्या 2 ट्रॅव्हल्स झालेल्या। तर एक होती पुढे आणि एक पाठी आणि सगळे खूप एक्सायटेड झालेले माचाळला जाण्यासाठी। आणि पण मध्येच पाऊस लागला त्यामुळे भीती वाटली की तिथं जाऊन धुकं नको असू देत, पण थँक गॉड तसं नाही झालं आणि मग पाऊसमध्ये थांबला आणि खूप सारी आतमध्ये धमाल मस्ती चालूच होती। तर सगळे खूप एन्जॉय करत होते आणि सगळे खूप मस्त होते। आणि त्यानंतरला असं माचाळला ट्रिप जायला निघाली। खूप सारा धमाल मस्ती गाणी गात आम्ही सगळं एन्जॉयमेंट केली आणि निसर्गाचाही आनंद घेत होतो। त्यानंतरला सगळे खूप छान दिसत होते आणि त्यानंतरला आमची माचाळला ट्रिप जायला अवघे आम्हाला लागले 1.5 तास किंवा 2 तास। आय डोंट नो, समजलंच नाही कधी आम्ही माचाळला पोचलो। आणि मध्ये आम्हाला अचानक लागलं खूप सारं धुकं, कारण ते खूप उंचावर गेल्यावरची फील येते आणि जे धुकं दिसत होतं ते खूप मस्त दिसत होतं, पण थोडी भीतीही वाटत होती। पण त्यानंतरला काय वाटलं नाही की दिसणार आहे आम्हाला छानपैकी, सो चांगलं वाटलं आम्हाला। आणि नंतरला सगळेजण थांबले एका बाजूला आणि मग फोटो शूटिंग चालू झालं आणि बाहेर खूप जास्त थंडी होती, पण एवढीही नव्हती जेवढे सर आम्हाला सांगत होते। आम्हाला सर बोललेले होते की त्यांच्या वेळेला खूप थंडी होती आणि हे आमचे सर। आणि गाडीच्या नंतरला उतरल्याच्या नंतर जी धमाल मस्ती आम्ही करायला सुरुवात केली ती वेगळीच होती आणि खूप सारी थंडी होती आणि सगळेजण फोटो शूटिंगला स्टार्ट झालेले। व्ह्यू तर एवढा एक्सलंट होता आणि आम्हाला त्यानंतर डोंगरही चढायचे होते ज्यामध्ये पाय घसरलेही जावतात असं सर म्हणाले। आणि त्यानंतरला मग आम्ही उलटा धबधब्याची इथं जात होतो, तर तिथे पण खूप छान होतं। पुढे जायला आम्हाला नव्हतंच जास्त, पण सगळे सर टीचर मॅडम सगळे काळजी घेत होते आणि खूप मस्त वाटत होतं तिथे। त्यानंतर तिथला उलटा धबधबा म्हणजे रिव्हर्स वॉटरफॉल आम्ही बघितला आणि त्यानंतरला मग आम्ही डोंगर चढायला गेलो। तर एक डोंगर चढायचा होता आणि तिथं खूप सारं फोटोशूट झालं। सगळे आरामात एन्जॉय करत होते, निसर्गाचा आनंद घेत होते आणि केसांची तर खूप वाट लागलेली कारण वारा प्रचंड होता। तर त्यानंतर आम्ही सेकंड जो पॉईंट होता तिथं गेलेलो, तर तिथेही खूप छान होतं। म्हणजे निसर्ग एवढा छान आहे माचाळचा की तुम्ही परत जायचा आनंद घ्याल। तर एवढं छान होतं आणि नंतरला आम्हाला घरी निघायचं होतं कारण प्रत्येकाच्या तर बस होत्या आणि असा आम्ही आनंदात घालवलेला क्षण माचाळचा। तर त्यातले काही असे काढलेले फोटो खूप छान आहे, तुम्ही पण नक्की जावा। आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं, खूप मस्त वाटलं आणि हा आमच्या आनंदाच्या क्षणातले असलेले छान फोटो आहेत। सो नक्की या परत माचाळला। बाय बाय।